नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी सायन्सचा केमिस्ट्री विषयातील पहिला टॉपिक सॉलिड स्टेट हा डिस्कस करणार आहोत. या टॉपिकमध्ये पुढील पॉइंट आहे. इन दिस टॉपिक इट मेनली कंसिस्ट ऑफ 10 points. First is introduction, second is classification of solids, third is classification of crystalline solids, fourth unit cell and 2 and 3 dimensional lattices, fifth packing of solids, sixth density of unit cell, seventh packing in voids of ionic solids, 8 defect in crystal structure, 9 electrical properties and 10 the magnetic properties. As we all know, mainly state of matter म्हणजे एखाद्या वस्तूची अवस्था, या 3 मेनली अवस्था असतात. एक असते सॉलिड, दुसरं असते लिक्विड आणि तिसरं असतं गॅस. आता कुठल्याही वस्तूची अवस्था सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे कशावर डिपेंड असतं तर मेनली 2 घटकांवर डिपेंड असतं. एक असतं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आणि दुसरा आहे थर्मल एनर्जी. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय? कुठल्याही सबस्टन्सच्या 2 मॉलिक्युल्समध्ये जे काही फोर्सेस असतात, बॉन्ड्स असतात, जे काय करतात त्या 2 मॉलिक्युल्सना एकमेकांच्या जवळ किंवा एकमेकांना टाईट ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आणि मॉलिक्युल्समध्ये जी एनर्जी असते त्याला म्हणतात थर्मल एनर्जी. मग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आणि थर्मल एनर्जी हे 2 असे घटक आहेत की ते एखाद्या मटेरियलची किंवा मॅटरची स्टेट डिसाइड करतात. मग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय करतात? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कीप द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स लाईक ॲटम्स, आयन्स अँड मॉलिक्युल्स, कीप देम क्लोजर. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मॉलिक्युल्सला क्लोज ठेवतात. तर थर्मल एनर्जी काय करते? ते मॉलिक्युल्सला एकमेकांपासून लांब ठेवतात. मग या 2 घटकांवर एखाद्या मॅटरची स्टेट डिपेंड असते की ती सॉलिड आहे, लिक्विड आहे किंवा गॅसेस आहे. या दोघांचं कॉम्पिटिशन असतं. कॉम्पिटिशन बिटवीन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड थर्मल एनर्जी डिसाइड द गिवन स्टेट ऑफ सिस्टीम. ॲट लो टेम्परेचर कमी आहे, थर्मल एनर्जी कमी असणार. मॉलिक्युलर फोर्सेस त्यावेळी खूप स्ट्रॉंग असतात आणि मटेरियल असतं ते सॉलिड असतं. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस स्ट्रॉंग असतील, मटेरियल सॉलिड असतं. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक असेल, मटेरियल गॅस असतं. थर्मल एनर्जी जास्त आहे म्हणजे मटेरियल गॅस आहे. थर्मल एनर्जी कमी आहे म्हणजे मटेरियल सॉलिड आहे. अशा ह्या मेनली 3 स्टेट असतात, सॉलिड, लिक्विड अँड द गॅस. आता या 3 स्टेटमध्ये इंटर कन्व्हर्जन कसं होतं हा आपला दुसरा पॉईंट आहे. इंट्रोडक्शन मध्येच येतं. मेनली 3 स्टेट असतात. एक असते सॉलिड, दुसरे असते लिक्विड, तिसरे असते गॅसेस. आता सॉलिड सपोज आईस आहे किंवा बर्फ आहे. ज्यावेळी आईस आपण हीट करतो त्यावेळी काय होतं? त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं. त्यानंतर लिक्विड ज्यावेळी हीट करतो त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन गॅसेसमध्ये होतं. सो द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ सॉलिड इनटू द लिक्विड इज कॉल्ड ॲज अ मेल्टिंग. Process of conversion of liquid into the gases is called as a boiling. Process of conversion of gases into the liquid is called as a condensation. हे कधी होतं? ज्यावेळी तुम्ही गॅसेस कूल कराल त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? लिक्विडमध्ये होतं. आणि या प्रोसेसला म्हणतात कंडेन्सेशन. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ लिक्विड इनटू द सॉलिड हेही कधी होतं? ज्यावेळी तुम्ही लिक्विड कूल कराल त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? सॉलिडमध्ये होतं. आणि या प्रोसिजरला काय म्हणतो? फ्रीजिंगमध्ये होतं. समजा आपण आईस हीट केला तर तो मेल्ट होतो, वितळतो आणि लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं. लिक्विड आपण समजा बॉईल केलं, काय होतं? त्याची वाफ तयार होते म्हणजे ते गॅसेस स्टेटमध्ये होतं. आपण ज्यावेळी लिक्विड हीट करायला ठेवलेलं असतं, गॅसेस तयार होत असतात आणि त्याच्यावर ज्यावेळी झाकण ठेवतो त्यावेळी झाकणाच्या आतल्या बाजूला काय तयार होतात? दवबिंदू तयार होतात. ते दवबिंदू का तयार होतात? कारण वाफ अचानक कूल होते आणि त्याचं कंडेन्सेशन होतं. आणि लिक्विड ज्यावेळी आपण पाण्याची बॉटल ज्यावेळी फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळी काय होतं? ते लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर
सॉलिडमध्ये होतं. पण काही असे सबस्टन्सेस आहेत जे सॉलिडमधून डायरेक्टली गॅसेसमध्ये कन्व्हर्जन होते. सो द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ सॉलिड डायरेक्टली इनटू द गॅसेस इज कॉल्ड ॲज अ सब्लिमेशन. तर टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला सॉलिड लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं त्या टेम्परेचरला काय म्हणत असतील, त्या टेम्परेचरला म्हणतात मेल्टिंग पॉईंट. द टेम्परेचर ॲट विच solid is converted into liquid is called as a melting point. Temperature at which liquid is converted into gases is called as a boiling point. Temperature at which liquid is converted into solid is called as a freezing point. आता सॉलिडची आपण 11 स्टँडर्ड मध्ये असेल 10 स्टँडर्ड मध्ये असेल सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस यांच्या डेफिनेशन्स पाहिलेले आहेत. यांच्या डेफिनेशन्स मेनली कशाच्या बेसिसवर असतात तर शेप आणि व्हॉल्यूमच्या बेसिसवर. The material which have definite shape and definite volume is said to be solid. मग लिक्विडचं काय असेल तर मटेरियल विच हॅव डेफिनाइट शेप, डेफिनाइट व्हॉल्यूम बट डू नॉट हॅव द डेफिनाइट शेप. का? कारण लिक्विड तुम्ही विचार करा, पाणी आपण बॉटलमध्ये भरलं तर बॉटलचा शेप येतो. पाणी तुम्ही समजा एखाद्या कॅनमध्ये भरलं तर कॅनचा शेप येतो. म्हणजे त्याला डेफिनाइट शेप आहे का तर त्याचं उत्तर असेल नक्कीच नाही. तसंच गॅसेसचे डेफिनेशन जर करायचं झाले द मटेरियल विच डू नॉट हॅव डेफिनाइट शेप ॲज वेल ॲज डेफिनाइट व्हॉल्यूम इज सेड टू बी गॅसेस. आता इथं आपण सॉलिडचे टॉपिक शिकतोय तर त्याचा विचार केला तर सॉलिड इज डिफाइन्ड ॲज दॅट फॉर्म ऑफ मॅटर विच पजेसेस रिजिडिटी अँड हेन्स पजेसेस डेफिनाइट शेप अँड अ डेफिनाइट व्हॉल्यूम. इंट्रोडक्शन मध्येच आपण तिसरा पॉईंट बघणार आहोत, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. द डेफिनेशन मध्ये आपण काय सांगितलं, सॉलिड्स आर द मटेरियल विच हॅव डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. त्याचबरोबर काय, सॉलिड्सना डेफिनाइट मास असतं, डेफिनाइट व्हॉल्यूम असतं, डेफिनाइट शेप असतं आणि डेफिनाइट डेन्सिटी असतं. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय तर मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास डेफिनाइट आहे, व्हॉल्यूम डेफिनाइट आहे, तर डेन्सिटी नक्कीच डेफिनाइट असणार आहे. सेकंड पॉइंट, सॉलिड्स आर युजली हार्ड, इनकम्प्रेसिबल आणि रिजिड. कंप्रेशन म्हणजे काय तर त्यातले जे गॅप्स आणि एअर स्पेसेस काढले जातात आणि पार्टिकल्स एकमेकांच्या क्लोज येतात. आता सॉलिड्स पार्टिकल्स आर दे आर टाइटली बॉन्ड, सो दे आर नॉट हॅव द स्पेस इन बिटवीन द पार्टिकल्स, सो दे आर इनकम्प्रेसिबल. आपण मागच्या स्लाइडमध्ये काय पाहिलं, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय असतात सॉलिड्समध्ये तर स्ट्रॉंगर असतात, गॅसेसमध्ये काय असतात कमी असतात. सो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर स्ट्रॉंगर दॅन लिक्विड्स अँड द गॅसेस. फोर्थ, ऑल प्युअर सॉलिड हॅव कॅरेक्टरिस्टिक मेल्टिंग पॉईंट. आता मेल्टिंग पॉईंटची डेफिनेशन मी तुम्हाला काय सांगितली मागच्या स्लाइडमध्ये, टेम्परेचर ॲट विच सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू द लिक्विड इज कॉल्ड ॲज अ मेल्टिंग पॉईंट. तर कॅरेक्टरिस्टिक मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय तर सपोज तुम्हाला जर वेगवेगळ्या 4-5 पावडर दिल्या आणि त्या पावडर आयडेंटिफाय करायला सांगितल्या तर आपण कशा करू शकतो, त्यांचा मेल्टिंग पॉईंट काढला जातो. आता मेल्टिंग पॉईंट कसा असतो तर रेंजमध्ये असतो. सॉलिड्स हा एका स्पेसिफिक टेम्परेचरलाच मेल्ट होतो म्हणून त्याला म्हणतात कॅरेक्टरिस्टिक मेल्टिंग पॉईंट. एका विशिष्ट मेल्टिंग पॉईंट प्रत्येक सॉलिडचा असतो. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कुठले आहेत, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स सॉलिडचे आहेत ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स. सॉलिडचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत. मग ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स सॉलिडमध्ये काय असतात तर खूप टाइटली बॉन्ड असतात. लिक्विडमध्ये कसं असतं थोडेसे लांब असतात आणि गॅसेसमध्ये दे आर फार अपार्ट फ्रॉम इच अदर. तर हे आपण इंट्रोडक्शन मध्ये 3 पॉईंट मेनली शिकलेलो आहे. जनरली काय, स्टेट ऑफ मॅटर डिपेंड्स अपॉन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड द थर्मल एनर्जी. Conversion takes place by heating and the cooling. And third is the characteristic properties of a solid. So second point. Now second point is classification of a solid. Solids हे 2 घटकांमध्ये मेनली क्लासिफाय केलेले आहेत. पहिला घटक आहे क्रिस्टलाइन सॉलिड तर दुसरा घटक आहे एमॉर्फस सॉलिड. कोणत्या प्रॉपर्टीजच्या बेसवर हे यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे तर शेप, मेल्टिंग पॉईंट, क्लिवेज प्रॉपर्टी, हीट ऑफ फ्युजन, एनिसोट्रॉपी, नेचर, ऑर्डर आणि त्याचे एक्झाम्पल्स या प्रॉपर्टीच्या बेसिसवर
क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड्स हे क्लासिफाय केलेले आहे. व्हॉट डू यू मीन बाय क्रिस्टलाइन सॉलिड्स? क्रिस्टलाइन सॉलिड्स आर द सॉलिड्स विच हॅव characteristic geometrical shape due to the orderly, regular, long-range arrangement of constituent particles. Constituent particles कुठले आहेत? Atom, molecules, ions. The orderly, regular arrangement म्हणजे long range arrangement म्हणजे काय? तर ते सलग लांबपर्यंत एकसारखे अरेंज केलेले असतात. आता त्याची अरेंजमेंट ही सरळ आणि प्रॉपर असल्यामुळे काय होतं? त्यांना एक विशिष्ट जॉमेट्रिकल शेप असतो. अशा सॉलिड्सना म्हणतात क्रिस्टलाइन सॉलिड्स. अमॉर्फस सॉलिड मध्ये तसं असतं का? नाही, कारण ते शॉर्ट रेंज असतात. काही पार्टिकल्स एकत्र आलेले असतात विशिष्ट शेपमध्ये, नंतर पुढचे पार्टिकल्स एक वेगळ्या रेंजनं अरेंजमेंट झालेले असते. त्यामुळे त्यांना इरेग्युलर अरेंजमेंट असल्यामुळं त्यांना स्पेसिफिक जॉमेट्रिकल शेप हा नसतो. सो ऑन द बेसिस ऑफ शेप क्रिस्टलाइन सॉलिड हॅव डेफिनेट जॉमेट्रिकल शेप while amorphous solid are in irregular shape. Melting point. Melting point, temperature at which solid is converted into liquid is called as a melting point. Crystalline solid have the sharp melting point. म्हणजे एका परफेक्ट मेल्टिंग टेम्परेचरला क्रिस्टलाइन सॉलिड हे वितळतात किंवा मेल्ट होतात. अमॉर्फस सॉलिडचं तसं नसतं. अमॉर्फस सॉलिड पहिल्यांदा काय होतात तर सॉफ्ट होतात आणि नंतर ते हळूहळू वितळतात. त्यामुळे त्यांची रेंज ही मोठी असते. क्रिस्टलाइन सॉलिडची रेंज ही मेल्टिंग पॉइंटची एकदम शॉर्ट असते. सो सेकंड पॉइंट इज क्रिस्टलाइन सॉलिड हॅव द शार्प अँड कॅरेक्टरिस्टिक मेल्टिंग पॉइंट. अमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव शार्प अँड कॅरेक्टरिस्टिक मेल्टिंग पॉइंट. नेक्स्ट इज थर्ड इज द क्लिवेज प्रॉपर्टी. व्हॉट डू यू मीन बाय क्लिवेज प्रॉपर्टी? क्लिवेज मीन्स कटिंग विथ द शार्प एज्ड टूल. म्हणजे एखादा शार्प टूल असलेल्या मटेरियल टूलनी जर क्रिस्टलाइन सॉलिड हे कट केलं दोन पीसेसमध्ये तर काय होणार? एक नवीन सरफेसेस मधून जिथून कट केलेलं आहे तिथून एक नवीन सरफेसेस तयार होतात. ते न्यूली फॉर्म्ड सरफेसेस हे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये स्मूथ असतात, तर अमॉर्फस सॉलिडमध्ये न्यूली फॉर्म सरफेसेस हे इरेग्युलर असतात. त्याचं कारण काय? तर क्रिस्टलाइन सॉलिडची अरेंजमेंट ही प्रॉपर असते. दोन्ही बाजूला जे पार्टिकल्स आहेत ते प्रॉपरली आलेले असल्यामुळे त्याचा सरफेस स्मूथ असतो. तसं अमॉर्फस सॉलिडचं नसतं, कारण अरेंजमेंट इरेग्युलर असल्यामुळं एका बाजूला काही पार्टिकल जास्त असतात, एका बाजूला काही पार्टिकल्स हे कमी असतात. त्यामुळे सरफेसेस जे तयार होतात ते इरेग्युलर असतात. हीट ऑफ फ्युजन. हीट ऑफ फ्युजन म्हणजे एक टेम्परेचर, ज्यावेळी दोन मॉलिक्युल्स किंवा दोन ॲटम्स एकत्र येऊन मॉलिक्युल तयार होतात किंवा सबस्टन्स तयार होतात, त्यावेळी त्यांना एक टाईप ऑफ हीट एनर्जी त्यांच्यामध्ये असते. त्या फ्युजनला लागणारे हीट किंवा एनर्जीला हीट ऑफ फ्युजन म्हणतात. मग हे हीट ऑफ फ्युजन काय असतं? डेफिनाइट आणि कॅरेक्टरिस्टिक असतं, म्हणजे विशिष्ट असतं. अमॉर्फसमध्ये ते नक्कीच डेफिनाइट नसतं. पाचवी प्रॉपर्टी काय आहे? ॲनिसोट्रॉपी. ॲनिसोट्रॉपी म्हणजे काय? तर फिजिकल प्रॉपर्टी ज्या आहेत, उदाहरणार्थ काय तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, इलेक्ट्रिक कंडक्टन्स असेल, तर ह्या फिजिकल प्रॉपर्टी आपण इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पकडूया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर क्रिस्टलाइन सॉलिडचा वेगवेगळ्या दिशेनं जर आपण मेजर केला तर त्याचं जे आन्सर येईल किंवा व्हॅल्यू येईल ती वेगवेगळी येते. अशा प्रॉपर्टीला म्हणतात ॲनिसोट्रॉपी. आणि जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा फिजिकल प्रॉपर्टीज वेगवेगळ्या दिशेने मेजर करून सुद्धा जर व्हॅल्यू जे येईल किंवा आन्सर जे येईल ते एक्झॅक्ट सेम आलं तर त्या अशा टाईपच्या प्रॉपर्टीला म्हणतात आयसोट्रॉपी. आणि अमॉर्फस सॉलिड हे आयसोट्रॉपिक असतात. ॲनिसोट्रॉपी मीन्स व्हॉट? द material which have property to measure any physical property in different directions is said to be anisotropic. And when the material whose physical properties is measured by different direction are same, it is said to be isotropic. Nature. True solid. True solid means what? सॉलिड्सच्या ज्या ऑल प्रॉपर्टीज असतात त्या ओबे करणे किंवा परफेक्टली करणे, कारण डेफिनेट शेप असल्यामुळं त्याला म्हणतात ट्रू सॉलिड्स. सो क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ट्रू सॉलिड्स इन नेचर, व्हाईल अमॉर्फस सॉलिड्स आर pseudo solids or the supercooled liquids. Pseudo means what? They are looking like solid but properties are near about the liquids. Why? Their arrangement is not in proper order. पहिल्यांदा मी सांगितलं ऑर्डर काय असते, क्रिस्टलाइन सॉलिडची ऑर्डर असते
लॉंग रेंज ऑर्डर, अमॉर्फस सॉलिडची ऑर्डर असते शॉर्ट रेंज ऑर्डर. लॉंग रेंज ऑर्डर सलग एका विशिष्ट अरेंजमेंटमध्ये क्रिस्टलाइन सॉलिडचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अरेंज झालेले असतात. तर अमॉर्फसचं कसं खूप लॉंग रेंज पर्यंत अरेंज झालेले नसतात, छोट्या छोट्या रेंज पर्यंत अरेंज झालेले असतात आणि नंतर त्याची अरेंजमेंट वेगळ्या दिशेने जात असते. आता क्रिस्टलाइन सॉलिडची उदाहरणं काय आहेत, तर कॉपर आहे, सिल्वर आहे, आयर्न आहे. अमॉर्फस सॉलिडची उदाहरणं काय, ग्लास, रबर आणि प्लास्टिक. इथं क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिडच्या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेले आहेत. हे जे गोल आहेत ते आपण समजूया की कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स किंवा ॲटम्स आहेत. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये कशी अरेंजमेंट आहे, प्रॉपर आहे का, त्यानंतर कंटिन्युअसली लॉंग रेंज पर्यंत एकसारखे जोडलेले आहेत का, म्हणून ह्याची लॉंग रेंज ऑर्डर असते. जॉमेट्रिकल शेप एक प्रॉपर त्याला आलेला असतो. तसं अमॉर्फसचं कसं आहे, अमॉर्फसचे थोडेसे लांब लांब आहेत, इम्प्रॉपरली अरेंजमेंट आहे, अरेंजमेंट इरेग्युलर आहे. मग या डायग्रामला जर तुम्ही कन्सिडर केलं तर तुम्हाला क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिडमधला डिफरन्स नक्कीच कळू शकतो. आता सॉलिड्सचं क्लासिफिकेशन करत असताना काही अदर पॉइंट्स जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, आयसो म्हणजे सेम, मॉर्फस म्हणजे फॉर्म, फॉर्म म्हणजे अवस्था. म्हणजे एकापेक्षा दोन किंवा त्यापेक्षा जास्त जर सबस्टन्स असतील आणि त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर जर सेम असेल तर अशा सबस्टन्सना आयसोमॉर्फस सबस्टन्सेस असे म्हणतात आणि त्या प्रॉपर्टीला म्हणतात आयसोमॉर्फिझम. टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फस अँड द फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज अ आयसोमॉर्फिझम. आता ॲटॉमिक रेशो म्हणजे काय, समजा NaF, Na मध्ये किती Na मॉलिक्युल आहे, एक आहे. F चे किती आहेत, एक आहे. म्हणजे याचा रेशो काय झाला, एकास एक. NaNO3 ह्यांचा ॲटॉमिक रेशो काय झाला, Na चे ॲटम एक आहेत, N चा ॲटम एक आहे, O चे ॲटम 3 आहे, म्हणून ह्यांचा ॲटॉमिक रेशो काय झाला, एकास 3. तर कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्स ऑफ आयसोमॉर्फिक सबस्टन्सेस आर इन सेम ॲटॉमिक रेशो. ॲटॉमिक रेशो त्यांचा सेम असतो. उदाहरण द्यायचं झालं तर NaF आणि MgO ह्या दोन्हींचा ॲटॉमिक रेशो काय आहे, एकास एक, म्हणून हे आयसोमॉर्फिक सबस्टन्सेस आहेत. NaNO3 आणि CaCO3 ह्यांचा ॲटॉमिक रेशो काय आहे, एकास 3, 1:1:3. K2SO4, K2SeO4 यांचाही ॲटॉमिक रेशो काय आहे, 2:1:4. Cr2O3 आणि Fe2O3 यांचा ॲटॉमिक रेशो 2:3. असं आहे का की ॲटॉमिक रेशो जर समान असेल तर त्या आयसोमॉर्फिक सबस्टन्सेस असतील. नॉट इन ऑल केसेस. Some substances are not isomorphous even though they have same atomic ratio, similar molecular formula and similar chemical properties. This is because they have different crystal structure. For example, sodium chloride, NaCl have the atomic ratio 1:1. Potassium chloride have the atomic ratio 1:1. Still they are not the isomorphic substances because they have the different crystal structure. Second is the polymorphous. It is nearly opposite to the isomorphous substances. Isomorphous substances मध्ये काय होतं, दोन किंवा त्यापेक्षा अधिक सबस्टन्सची क्रिस्टल स्ट्रक्चर हे समान होतं, त्यावेळी त्याला आपण आयसोमॉर्फिक सबस्टन्सेस म्हटलं. पॉलिमॉर्फस म्हणजे काय, एक सबस्टन्स जर एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जर क्रिस्टलाइज होत असेल किंवा त्याचं स्ट्रक्चर वेगवेगळं असेल तर त्या सबस्टन्सला म्हणतो पॉलिमॉर्फिक सबस्टन्सेस आणि या प्रॉपर्टीला आपण म्हणतो पॉलिमॉर्फिझम. सिंगल सबस्टन्स दॅट क्रिस्टलाइज इन 2 or more forms under different conditions is called as a polymorphous and the phenomenon is known as a polymorphism. याला दुसरं म्हणतात ॲलोट्रॉपिक फॉर्म्स किंवा ॲलोट्रॉप्स. उदाहरण द्यायचं झालं तर काय, कार्बन. डायमंडचं कंपोजिशन, केमिकल कंपोजिशन जर बघितलं त्यामध्ये कार्बन असतो. ग्रॅफाइट हे कार्बन पासून बनलेलं असतं, फुलरिन हे कार्बन पासून बनलेलं असतं. पण त्याच्या अरेंजमेंटच्या बेसिसवर आणि त्याचे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेगळं असतं. सो डायमंड, ग्रॅफाइट अँड फुलरिन आर द 3 पॉलिमॉर्फिक फॉर्म्स ऑफ ए कार्बन. सेम वे sulfur. The sulfur is crystallized into rhombic sulfur. Sulfur is crystallized into monoclinic form with the
when crystallization procedure done in a different conditions, वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये त्याचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं. सिलिकॉन डायऑक्साइड, सिलिकॉन डायऑक्साइड म्हणजेच वाळू, सिलिकॉन डायऑक्साइड म्हणजेच काच, त्यांचं स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. तसंच कॅल्शियम कार्बोनेट आहे. सो दीज आर ऑल्सो हॅव द डिफरंट ॲलोट्रॉप्स. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ॲनिसोट्रॉपी. आपण डिफरन्स क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिडच्या डिफरन्स मध्ये ॲनिसोट्रॉपी पाहिलेला आहे. ॲनिसोट्रॉपी काय सांगितलं मी, एखादी फिजिकल प्रॉपर्टी जर वेगवेगळ्या दिशेने मेजर केली तर आणि त्याची व्हॅल्यू जर वेगवेगळी येत असेल तर त्या प्रॉपर्टीला ॲनिसोट्रॉपी म्हणतात. डेफिनेशन काय, ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड टू चेंज व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज वेन मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज अ ॲनिसोट्रॉपी. कुठल्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत तर उदाहरणार्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन इथं आहे. सपोज हे जे एमटी जे राउंड्स दिसत आहेत ते सपोज आपण कन्सिडर करू की एक टाईपचे पार्टिकल्स आहेत आणि दुसरे जे ब्लॅक आहेत ते सेकंड टाईपचे पार्टिकल्स आहेत. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण जर ए बी असं धरलं, ह्या डायरेक्शनने मेजर केले तर काय होतंय, या पाथमध्ये फक्त छोटे पार्टिकल्स येतात. सेकंड बी सी किंवा सी डी अशा डायरेक्शननं मोजले तर या पाथमध्ये फक्त मोठे पार्टिकल्स येतात. आणि जर या डायरेक्शननं मोजले तर एक मोठा एक छोटा असे पार्टिकल्स येतात. त्यामुळं काय होतं तर ह्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू या डायरेक्शनने वेगळी येते, या डायरेक्शनने वेगळी येते आणि या डायरेक्शनने वेगळी येते. म्हणून क्रिस्टलाइन सॉलिड्स जे आहेत त्यांच्या व्हॅल्यूज, फिजिकल प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यूज ज्यावेळी आपण वेगवेगळ्या डायरेक्शनने मेजर करतो त्यावेळी त्या वेगवेगळ्या असतात आणि याच प्रॉपर्टीला म्हणतात ॲनिसोट्रॉपी. सो या लेक्चरला आपण एवढंच पाहिलेलं आहे. आपण कुठले पॉईंट पाहिलेले आहेत एकदा रिपीट करूया. पहिला आपण पाहिलेलं आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये आपण काय काय पाहिलं तर स्टेट ऑफ मॅटर डिपेंड्स ऑन व्हॉट. So it is depend on, answer is intermolecular forces and the thermal energy. Second is the interconversion between states of matter, solid, liquid and the gases. Next is the what do you mean by solid, what do you mean by liquid, what do you mean by gases, the properties of solids. Next is classification of solids. Solids are mainly classified into crystalline solid and the amorphous solid, how they are differentiated. Third is classification of crystalline solids. Classification of crystalline solid we'll discuss in our next video. Thank you.